आता बातमी आपण कर्नाटकाच्या सीमेवरची पाहणार आहोत। महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमा प्रश्नासंदर्भात बेळगाव इथे आज अधिवेशन आयोजित केलंय। या अधिवेशनावरती कर्नाटक सरकारने बेळगाव इथे कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन होणार असल्यामुळे बंदी आणलेली आहे। महाराष्ट्रातून बेळगावला येणाऱ्या नेत्यांवरही बंदी आणण्यात आलेली आहे। बेळगावामध्ये पुन्हा एकदा कर्नाटक सरकारकडून दडपशाहीचा प्रकार समोर येतोय। मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटकच्या राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही। महाराष्ट्र एकीकरण समिती मात्र महामेळावा घेण्यावरती ठाम आहे। त्यामुळे बेळगावामध्ये सीमावाद आज तापण्याची खूप दाट शक्यता आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोली या ठिकाणी दोन्ही राज्यातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त या पार्श्वभूमीवरती तैनात करण्यात आलाय। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरनं विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, मराठी भाषिकांचा आज बेळगावात महामेळावा होतोय आणि अशा पद्धतीच्या घटना जेव्हा होतात आणि खास करून सरकारकडनं कर्नाटक सरकारकडनं याला बंदी घालण्यात आली आहे तेव्हा खूप तणावाचं वातावरण असतं। सध्या काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने कर्नाटक सरकारचा प्रतिसाद आहे आता या क्षणी? पूर्वी आपण बघितलं तर कर्नाटक सरकारचा जो इतर नेहमीप्रमाणे दडपशाही आहे ती यावेळी देखील पाहायला मिळते, कारण मराठी भाषिकांनी त्या ठिकाणी महामेळावा आहे तो घोषित केलेला आहे आणि अशावेळी या महामेळाव्याला पूर्णपणे बंदी आहे किंवा त्यांची परवानगी आहे ती दिलेली नाही। एवढंच नाही तर महाराष्ट्रातून जे कर्नाटकमध्ये या महामेळाव्यासाठी जे नेते कार्यकर्ते शिवसैनिक जाणार आहेत त्यांना देखील बंदी घातलेली आहे। आणि मी सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर आहे। इथे येणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून चौकशी आहे ते कर्नाटक पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। महाराष्ट्रातून अनेक नेते या ठिकाणी जाणार असल्याचं घोषित केलं, मात्र त्या नेत्यांना देखील नोटीस पाठवून या ठिकाणी कर्नाटकमध्ये येऊ नये अशा पद्धतीची सूचना आहे ती केलेली आहे। महाराष्ट्र पोलीस आणि कर्नाटक पोलीस हे दोन्ही पोलीस या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जी वाहनं जातील त्या वाहनांची कसून चौकशी केली जाणार आहे। सर्वसामान्य प्रवाशांना या ठिकाणी कुठलीही अडवणूक केली जात नाही। मात्र महामेळाव्याला मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जे जाणार आहेत महाराष्ट्रातून त्यांना मात्र या ठिकाणी बंदी घातलेली आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीने प्रत्येक जी वाहनं आहेत ती वाहनं चेक करतात, वाहनामध्ये कोण आहे, महाराष्ट्रातील नेते आहेत का हे पाहणी केली जाते आणि मगच पुढे सोडले जातं। त्यामुळे एक तणावाचं वातावरण आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कर्नाटकचे शेकडो पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत, मात्र थोड्याच वेळात कोल्हापुरातील शिवसैनिक आहेत ते याच ठिकाणी येतील आणि इथून पुढे जाण्याचा ते प्रयत्न करणार आहेत। भगवी एक रॅली या ठिकाणी येणार आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून ते मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी इथून जाणार आहेत। मात्र त्यांना या ठिकाणाहून पुढे सोडलं जातं का हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। पूर्वी खरं आहे, म्हणजे एकंदरीतच खूप महत्त्वाचा अटीतटीचा असा तो क्षण येणार आहे। या संदर्भात आम्ही वेळोवेळी अपडेट घेतच राहू आपल्याकडनं। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरती सध्या सीमा वादाचा प्रश्न तापण्याची खूप मोठी शक्यता आहे, याकडे आपण लक्ष ठेवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।